सर्व पत्रकारांचे मी आभार व्यक्त करतो, कारण जसं आत्ता सुमितनं सांगितलं, अगदी कमी वेळात आपल्याला बोलवण्यात आलं याच्यासाठी की उद्या माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि महायुतीचे नेते हे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या छत्रपती संभाजीनगर शहरात येणार आहे. आणि मला वाटतं भव्य अशी रॅली निघून कलेक्टर ऑफिसला ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तर रूट आपला आपल्या क्रांती चौकून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आपली सुरुवात ही क्रांती चौकापासून तर आपल्या गुलमंडीपर्यंत ही रॅली जाणार आहे. आणि तिथं जाऊन तिथे गेल्याच्यानंतर फॉर्म दाखल करून तिथं रॅलीचा समारोप होणार आहे गुलमंडीला. आता तुमच्या माध्यमातूनच मला माहिती मिळाली की उमेदवारी मागं घेतली, पण मला एक सांगायचं की विनोद पाटील हे आमचेच आहे, काही म्हणजे असं काही नाही किंवा ते आम्हालाच मदत करतील असं मला वाटतं. इच्छुक सगळे असतात, पण तिकीट एक जणालाच मिळत असतं, कारण प्रत्येक जिल्ह्यात अनेक इच्छुक असतात, पण शेवटी उमेदवारी एकाला असते. आणि उमेदवारी एकाला मिळाल्याच्या नंतर विनोद पाटील असून द्या, राजू जंजाळ असून द्या, भागवत कराड असून द्या, कोणी असून द्या, सगळे हे महायुतीचा उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार. म्हणाले की तुम्हाला आतापर्यंत एबी फॉर्म भेटला नाही, अर्धवट फॉर्म भरला. त्यांना काय माहिती मला एबी फॉर्म भेटला का नाही भेटला. उद्याचा शेवटची तारीख आहे, त्यांनी वाट पाव. मला एक सांगा की त्यांना विचारून एबी फॉर्म देणार आहे का मला? दानवे साहेबाला फोन लावून विचारते आम्ही एबी फॉर्म कधी द्या. हा आमचा विषय पार्टीचा. आणि एबी फॉर्म द्यायला उद्या 3 वाजेची वेळ आहे, त्याच्यानंतर बोलावते अर्धवट बी फॉर्म नाही आला त्याच्यानंतर बोलावते. माझ्या अंदाजानं या रॅलीमध्ये 30-35 हजार लोक उपस्थित राहतात, वर पण कमी नाही, कारण तुम्हीच उद्या साक्षीदार राहता आणि तुम्हालाच उद्या दाखायचं आहे. कोण म्हणजे उद्या मी सांगितलं ना, शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांना, बाकी आपले सगळे महायुतीचे सगळे नेते. तिच्या सर्व पदाधिकाऱ्याला, सर्व मतदाराला आव्हान तर आम्ही करणारच की आपल्याला जी उमेदवारी मिळाली तर जास्तीत जास्त कसं मताधिक्य मिळेल याच्यासाठी आव्हान तर करणार. तुम्हाला सुद्धा आव्हान करतो